आज सकाळपासून मुंबईत मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे। जुलै महिन्याच्या अखेरीसही समाधानकारक पावसाची नोंद आहे। शुक्रवारी आणि शनिवारी पावसाचा जोर काहीसा कमी होईल असा अंदाज आहे। आपण पाहतोय आज सकाळपासूनच मुंबई शहरात जोरदार पाऊस पडत आहे। काल रात्री जोरदार पावसाने हजेरी लावली आणि त्यानंतर आज सकाळी देखील पावसाचा जोर तितकाच पाहायला मिळतोय। ही सगळी दृश्य आपण पाहिलीत तर संपूर्ण जुहू चौपाटीचा परिसर आहे आणि जोरदार पावसासह जोरदार वारे देखील वाहत आहेत। हवामान विभागानं जशी माहिती दिलेली आहे की आज मुंबईसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे, तर तसंच प्रति तास 50 ते 60 किलोमीटर प्रति तास असा वाऱ्याचा वेग देखील असणार आहे। त्यामुळे सकाळपासूनच आपण पाहतोय की वाहतूक देखील मंदावलेली आहे, कारण दृश्यमानता जी आहे ती कमी झालेली आहे आणि त्यामुळे कुठेतरी अंधार देखील दाटून आलेला आहे। सध्या आपण जर पाहिलं तर रस्ते वाहतुकीचा जर आढावा घेतला तर पश्चिम उपनगरामध्ये सोबतच आपण पाहतोय की ईस्टर्न एक्सप्रेस हायवे देखील तिथे देखील गाड्यांचा वेग जो आहे तो मंदावलेला आहे। मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड, कोकण या सगळ्याच पट्ट्यासाठी आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। यासह महाराष्ट्रभरातील काही जिल्ह्यांसाठी आज रेड अलर्ट देखील जारी करण्यात आलेला आहे। त्यामुळे खबरदारीचा इशारा देखील प्रशासनाच्या वतीनं देण्यात आलेला आहे। त्यामुळे आज संपूर्णतः पावसाचा आढावा घेऊनच घराबाहेर पडा अशा पद्धतीच्या सूचना देखील देण्यात आलेल्या आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट विनीत पेडणेकरसह मीनाक्षी म्हात्रे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।